We are going to talk on fear of failure. काहीतरी नवीन करायचं सुरुवात करायचा प्रयत्न असतं, पण मनामध्ये भीती असते. बरोबर. चला, आज तुम्हाला मी प्रश्न विचारतो. तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये अशी एखादी गोष्ट आहे का जी तुम्हाला करायची आहे, पण तुम्ही अजूनही केलेली नाही? कदाचित समजा कोणता बिझनेस असेल, किंवा तुम्हाला YouTube चालू करायचं, किंवा तुम्हाला कंटेंट चालू करायचं, तुम्हाला जॉब करायची आहे, तुम्हाला नवीन स्किल शिकायची आहे, मे बी रिलेशनशिप्स, मे बी काहीतरी नवीन घ्यायचं आहे. पण प्रत्येक वेळी मनामध्ये एकच विचार होतो, की हे झालं नाही तर, समजा मी फेल झालो तर, बरोबर? असं भीती येते कुठे ना कुठे. सो एक्झॅक्टली आज आपण त्याच भीतीला समजून घेणार आहोत, आणि त्याला आपण आज प्रेमाने सोडणार आहोत, की आपण आपल्या लाईफमध्ये गोष्टी इझिली अचीव्ह करू शकतो म्हणून. ठीक आहे? किती लोकांना होतं हे? ऑलमोस्ट सर्वांचं मला यस येत आहे. ऑलमोस्ट सर्वांचं यस येत आहे. येस, होतं. कारण आपला जो ब्रेन आहे, या प्रकारे डिझाइन केलंय, ज्याला नवीन गोष्टी अडॉप्ट करणं कठीण वाटतं. आपण प्रत्येक गोष्ट प्रोक्रॅस्टिनेट करतो. ओके. आजचं उद्या, उद्याचं परवा. इट हॅपन्स. बरोबर? रिसेंटली ज्या लोकांनी काम चालू केलंय किंवा काम करत आहेत, किती लोकांनी विचार केला, की सर आज मी आजपासून प्रॉपरली ऍक्टिव्ह राहीन, मी कंटेंट टाकेन, मी ऍक्टिव्हिटीज करेन. बट स्टिल यू आर जस्ट इमॅजिन की सर होईल, करेन करेन करेन. परफेक्ट वेट नाहीये. मंडे पासून करूया. मंडे गेला. आता जुलै चालू आहे, ऑगस्ट 1 तारखेपासून करूया. हाऊ मेनी ऑफ यू आर हियर? असे किती लोक आहेत? म्हणजे भीतीने, की होईल की नाही सर. ठीक आहे, नो इश्यू. हा सर्वांचा इश्यू असतो कुठे ना कुठे. बट आपण त्याला धरून चालणार नाही. वी हॅव टू मूव्ह ऑन. वी हॅव टू फोकस ऑन अवर ऍक्टिव्हिटीज, ज्याने आपल्याला रिझल्ट भेटतील. ओके. लक्षात घ्या, तुम्ही मी हे एक्झाम्पल नेहमी घेतो. लहानपणी जेव्हा आपण चालायला शिकत होतो, तेव्हा आपण कित्येक वेळेस पडला असेल? 10 वेळेस, 20 वेळेस, कदाचित 30, 50 किंवा त्यापेक्षाही जास्ती पडला असेल आपण, बरोबर? पण आपण त्या ठिकाणी उठलं होतं. आपण कधी स्वतःला म्हटलं होतं का, की आता मी चालू शकणार नाही? पुन्हा उठलो, पुन्हा प्रयत्न केला, आणि आज आपण चालतो पण, बरोबर? मग मोठं झाल्यावर अपयश आलं की काय होतं? एखादी गोष्ट काहीतरी वाईट घडली, आपण स्वतःवरती शंका घ्यायला सुरुवात करतो. कारण तेव्हा आपल्याला रोखवणारा कोणी नव्हता, कोणी लॉजिक लावणारा व्यक्ती नव्हता. तेव्हा एकच गोल होतं, की मला चालायचं आहे लहान असताना. मग तुम्ही ते उठलात पण, तुम्ही काम त्यावरती केलं पण. आजकाल एखादी गोष्ट करताना 100 गोष्टी येतात डोक्यामध्ये, किंवा आपले सल्लागार असतात, असं करू नको, असं होऊन जाईल. लक्षात ठेवा, समोरचा व्यक्ती तुम्हाला तोच सल्ला देईल, ज्यांनी ती गोष्ट केलेली आहे आतापर्यंत. मर्सिडीजवाला तोच सल्ला देईल, ऑटोवाला सल्ला देऊ शकत नाही. इफ यू वॉन्ट टू परचेस मर्सिडीज, बरोबर? मग त्यामुळं भीती ठेवून चालत नाहीत. भीती हा सर्वात मोठा शत्रू आहे कुठं ना कुठं आपल्या आयुष्यामध्ये. आपल्याला बऱ्याच गोष्टी करण्यासाठी थांबवतो. पैसे गुंतवणूक करण्याची भीती, स्किल शिकण्याची भीती, काहीतरी नवीन अपग्रेड करण्याची भीती, लाईक लॉट्स ऑफ थिंग्स आर देअर. बरोबर. आणि कुठे ना कुठे बऱ्याच लोकांना अपयशाची भीती नसतेच, बेसिकली सांगायला तर.
त्यांना भीती असते की जजमेंट, म्हणजे लोक काय बोलतील, हसतील तर, नातेवाईक काय म्हणतील, पुन्हा फेल झालो तर मी काय शब्द तोंड दाखवू, हा ना. लॉट्स ऑफ थिंग्स आर देअर. आणि ही भीती छोटी असते सुरुवातीला, पण होत होत खूप मोठी होते आणि ती तुमची एक आयडेंटिटी बनते आणि आपण कधी सुरुवात करतच नाही. ऍग्री ऑल ऑफ यू? ऍग्री? टाईप ऍग्री. हे तुम्हाला का सांगते, कारण हे महत्वाचं समजून घ्या ना की भीती कशी निर्माण होते, काय होतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, अपयश हे तुमची आयडेंटिटी नाही, तुमचं व्यक्तिमत्व नाहीये. हे फक्त एक प्रकारचा एक प्रयत्नाचा परिणाम आहे. तुम्ही प्रयत्न केला, त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट नाही आला, तुम्ही त्यामध्ये शिकलात पण. ओके. फक्त लर्निंग केली तुम्ही त्यामध्ये. आणि यशस्वी लोकांमध्ये आणि बाकी लोकांमध्ये एकच फरक असतो. यशस्वी लोक प्रयत्न करतात, शिकतात, परत उठतात, परत प्रयत्न करतात, परत शिकतात, आणि तीच पायरी असते ज्या त्यांना इतर लोकांपेक्षा पुढे घेऊन जाते. आपण नॉर्मल व्यक्ती काय करतो, एखादी प्रयत्न केला, रिझल्ट नाही आला, देन डिमोटिवेट. लीडने पेमेंट नाही केला सर, लीडने नाही बोललं सर, आता कसं करू सर. इट हॅपन्स राईट. सर लीडने बोला की आता सुरुवात करायची आहे, पण नाही सुरुवात केली सर. होतं असं. ठीक आहे. चला, दिस इज ऑल अबाउट फिअर गाईस. ओके. सो नाव आपण फोकस करूया आपला क्लासवरती. आय होप तुम्हाला फिअर रिगार्डिंग बरेच गोष्टी रिलेट झाल्या असतील. ओके. नाव आपण आपला प्रोसेस फॉलो करूया हिलिंगचा. ओके. सो आर यू गेस रेडी? टाईप रेडी इफ यू आर रेडी. टाईप रेडी. या ठिकाणी 9 लोक आहेत, मला 9 लोकांचा रिप्लाय आला पाहिजे. गुड 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 रिप्लाय, गुड रिप्लाय. चला, छान छान छान. सो वी आर गोइंग टू स्टार्ट सेशन. We are going to start the session, and this will be the best session ever. Okay, चला. So be relaxed. सर्वांनी आपले पोझिशन्स घ्या, शांत ठिकाणी बसून घ्या. तुमची एक जागा फिक्स ठेवा नेहमीसाठी, दररोजसाठी. कारण मी ज्या प्रकारे सांगत असतो की जागेची पण एनर्जी असते. ओके. ओके. सो बी कम्फर्टेबल. इफ इन केस तुम्हाला काही त्रास आहे, पाठीचा त्रास, पायाचा त्रास, तर भिंतींना तुम्ही टेका देऊन बसू शकता. नो इश्यू. बी कम्फर्टेबल, काय अडचण नाही. ठीक आहे. चला, विदाउट डुईंग अ फर्दर अडू, लेट स्टार्ट द सेशन. सर्वांनी आपले डोळे बंद करा, दोन्ही हात मांडीवरती असे ओपन करून ठेवा. चालेल. डोळे, हात, दोन्ही हात ओपन. लक्षात ठेवा, ध्यान करताना ध्यान भटकेल, अवयवामध्ये शरीराचे कुठे ना कुठे जडपणा येईल जर तुमचे ब्लॉकेजेस क्लिअर नसतील तर. ठीक आहे. तर थांबवण्याचं, आपल्या विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका, फक्त फ्लो करू द्या. चला, सर्वांनी गाईज आपले डोळे हळुवारप्रमाणे बंद करणार. सर्वांनी डोळे हळुवारप्रमाणे बंद करा.
क्लोज युअर आईज, क्लोज युअर आईज. डोळे बंद करा. डोळे बंद करा सर्वांनी. खूप छान. आता हळूहळू आपण सर्वजण माझ्या शब्दावरती लक्ष देणार. सर्वजण आता आपण जो आपला श्वास आहे यावरती ध्यान देणार, लक्ष देणार. कारण पूर्ण आपली जी बॉडी आहे, आपलं पूर्ण जो शरीर आहे, बोलू शकतो एक प्रकारची मशीन जे पण आहे, हे पूर्ण आपल्या श्वासाद्वारे चालते. मग त्याला तुम्हाला व्यवस्थित ठेवणं, ठीक ठेवणं हे तुमचं जबाबदारी आहे. श्वास बंद म्हणले तर गाडी बंद. त्याप्रकारेच सर्वांनी फक्त आता ऑब्झर्व करा श्वासाला. श्वास मोठा आहे श्वास की छोटा आहे. श्वास वाढवू नका किंवा श्वास थांबवू नका. ज्या प्रकारे श्वासाचा फ्लो आहे त्या प्रकारे त्याला तसंच ठेवा. हलकीशी चेहऱ्यावरती स्माइल नेहमी ठेवायची. फक्त श्वासावरती ध्यान. फक्त ऑब्झर्व करा. श्वास आत येत आहे, श्वास बाहेर जात आहे. ध्यान भटकेल, फक्त माझ्या बोलण्यावरती लक्ष. जरी ध्यान भटकलं तरी परत पकडून माझ्या आवाजावरती किंवा तुमच्या श्वासावरती लक्ष. ऑब्झर्व करा. पूर्ण श्वास ऑब्झर्व करा. श्वास मोठा आहे छातीपर्यंत, पोटापर्यंत कुठे जातं ऑब्झर्व करा. कारण 90% लोकांचं जेव्हा आपण सबकॉन्शियसली श्वास घेतो तेव्हा फक्त चेस्ट पर्यंत जातं, पूर्ण पोटापर्यंत जात नाही. डीप ब्रिदिंग होत नाही आजकाल, जे की महत्वाचं आहे. आता सर्वांनी ब्रिदिंग करणार. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. प्रत्येक श्वास स्लो घ्या. अगोदर छातीपर्यंत, हळूहळू हळूहळू पोटापर्यंत. खूप मोठा श्वास. होल्ड करा श्वास. थांबवा श्वास. श्वास थांबवा. गुड. 3, 2, 1. पूर्ण श्वास एका झटक्यामध्ये बाहेर, बाहेर, बाहेर. परत एकदा खूप मोठा श्वास पोटापर्यंत. टेक अ डीप ब्रीथ. ऑब्झर्व करा श्वास कशा प्रकारे आतमध्ये जात आहे. अगोदर नाकाद्वारे चेस्ट पर्यंत, तिथून पोटापर्यंत, आणि पोट आपला हलकस फुगार होत आहे. श्वास होल्ड करा. 3, 2, 1. आणि पूर्ण श्वास एका झटक्यामध्ये बाहेर.
परत एक वेळेस हळूहळू हळूवारप्रमाणे पूर्ण श्वास पोटापर्यंत. टेक अ डीप ब्रीथ. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड करा. होल्ड करा. थांबवा श्वासाला. 3, 2, 1. आणि पूर्ण श्वास एका झटक्यामध्ये बाहेर. रिलॅक्स. पूर्ण श्वास बाहेर. श्वास आतमध्ये. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. हळूवारप्रमाणे प्रत्येक श्वासाला फील करा. अशी भावना ठेवा की त्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा आहे, जे तुम्हाला पूर्ण सकारात्मकतेने भरवत आहे. पूर्ण श्वास पोटापर्यंत. खूप छान, खूप छान. डीप ब्रीथ, डीप ब्रीदिंग. खूप छान. अरे वा, खूप छान. होल्ड करा. श्वासाला थांबवू शकता, थांबवू शकता. होल्ड करा, होल्ड करा, होल्ड करा. 3, 2, 1. पूर्ण श्वास बाहेर. खूप मोठा श्वास. हळूहळू श्वास घ्या पोटापर्यंत. टेक अ डीप ब्रीथ. टेक अ डीप ब्रीथ. खूप छान. पोटापर्यंत श्वास होल्ड करा. श्वास होल्ड करा. 5, 4, 3, 2, 1. पूर्ण श्वास एका झटक्यामध्ये बाहेर. खूप छान, खूप छान, खूप छान. मन भटकेल, काही अडचण नाही. त्याला परत केंद्रित करा ध्यानावरती. आपल्या मनाचं काम आहे, तो चंचल आहे. तो मन आपल्याला भटवण्याचा प्रयत्न करणार, बट तुम्हाला परत ध्यान स्थितीमध्ये यायचं आहे. चला, परत एकदा. खूप मोठा श्वास, डीप श्वास पोटापर्यंत. इनहेल, इनहेल, इनहेल. श्वास थांबवा. श्वासाला थांबवा. आणि पूर्ण श्वास एका झटक्यामध्ये बाहेर. वाव, खूप छान, खूप छान, खूप छान. आता आपण खूप मोठा श्वास घेणार आहोत. 2 खूप मोठे श्वास. थोडीशी टायमिंग वाढवणार आहोत श्वास होल्ड करण्यासाठी. चला, एक वेळेस परत. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. खूप मोठा श्वास, खूप मोठा श्वास पोटापर्यंत. जितकं मोठा श्वास घेऊ शकता, जितकं स्लो घेऊ शकता तितकं स्लो घ्या. तितकं मोठा श्वास घ्या. होल्ड करा. श्वासाला होल्ड करा. आता आपण थोडस मोठं जाणार आहोत. 5,
4, 3, 2, 1. नाकाद्वारे तोंडाद्वारे एका झटक्यामध्ये पूर्ण श्वास बाहेर. रिलॅक्स. पूर्ण बॉडी शून्य, बॉडी शांत. बॉडी पूर्ण शून्य, शांत. खूप छान. खूप छान. परत एक वेळेस खूप मोठा श्वास, जितकं स्लो होईल तितकं, जितकं डीप जाईल तितकं. श्वास आतमध्ये, श्वास आतमध्ये. खूप छान. 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पूर्ण श्वास एका झटक्यामध्ये बाहेर. रिलॅक्स. वा. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. पूर्ण बॉडी शांत झाली आहे. बॉडी सुन्न पडली असं वाटत आहे. खूप हलका फील होत आहे. ध्यान भटकलं तरी ठीक आहे. शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये भारीपणा असेल, जड वाटला असेल, तरी पण ठीक आहे. विचार येत आहेत, तरी पण ठीक आहे. त्याला फ्लो मध्ये वाहू द्या. थांबवण्याचा किंवा रोखण्याचा प्रयत्न करू नका. सर्वांनी आता कल्पना करा. कल्पना करा, तुमच्या हृदयामध्ये एक सुंदर पांढरा प्रकाश आहे. सिल्वर कलरचा किंवा पांढऱ्या कलरचा. खूप सुंदर प्रकाश हृदयामध्ये आहे. कल्पना करा, तो प्रकाश हळूहळू मोठा होत आहे. मोठा होता है, 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 मोठा होता है. आता तो प्रकाश पूर्ण तुमच्या शरीरामध्ये पसरलेला आहे किंवा पसरत आहे. इतकं मोठं झालं की तो तुमच्या प्रत्येक अवयवामध्ये पसरलेला आहे. आता तुमच्या आयुष्यातील ती एखादी गोष्ट आठवा, जिथे तुम्ही फेल झालात किंवा वाटलं की मी या ठिकाणी अपयशी ठरलो. ते काही पण असू शकतं. कोणती एक्झाम, कोणत्या क्लायंट सोबत असलेले डील, कोणता बिझनेस, कोणता व्यवसाय, कोणतं रिलेशनशिप. अशी कोणतीही गोष्ट असू शकते जे तुम्ही त्यामध्ये कुठे ना कुठे वाटतं की मला मी अपयशी झालाय किंवा मला रिझल्ट भेटला नाही. ती गोष्ट आठवा. ती गोष्ट आठवा. जिथे तुम्ही फेल झालात त्या क्षणाकडे फक्त निरीक्षक म्हणून बघा. फक्त ऑब्झर्वर बना की काय झालं असेल, काय झालं होतं किंवा कशामुळे झालं. आणि यामध्ये तुमचा काही दोष नाही. स्वतःला दोष देऊ नका. स्वतःला दोष देऊ नका. तुम्हाला वाटत असेल की सर्व काही माझ्याबद्दल झाले नाही. स्वतःला दोष देऊ नका. फक्त बघा कशामुळे झाला असेल, काय झाल्यामुळे.
फक्त बघा. आता त्या आठवणीभोवती ती जी आठवण होती त्याबद्दल त्याजवळ एक सुंदर अशा पांढरा प्रकाश वर्तुळाकारामध्ये गोल आकारामुळे आकाराप्रमाणे तयार होत आहे, अशी भावना घ्या. जो तुमचा इन्सिडेंट आहे त्या ठिकाणी एक वर्तुळाकाराचा खूप मोठा प्रकाश, ज्यामध्ये तुम्ही स्वतः बसू शकता. अशा प्रकारे एवढा इतका मोठा प्रकाश, त्यामध्ये वर्तुळाकार आहे, गोलाकार आहे. असा विचार करा की तो प्रकाश तुमच्या आठवणीला प्रेम देतोय, समजून सांगतोय की जे झालं ते झालं, ती आपली एक शिकवण होती. जे झालं ते झालं, ते शिकवण होती. आता ती गोष्ट आपोआप नाहीशी होत आहे, नाहीशी होत आहे. ऑब्झर्व करा. ती गोष्ट हळू 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 गायब होत आहे, गायब होत आहे, गायब होत आहे, गायब 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 गायब. खूप छान. खूप हलकं वाटतंय. तुमच्या मनामधली जी असलेली शंका होती ती पूर्ण निघून गेली. वाव, खूप छान, खूप छान, खूप छान. आता सर्वांनी आपला उजवा हात आपल्या छातीवरती ठेवणार. उजवा हात छातीवरती, उजवा हात छातीवरती, हृदयावरती, बेसिकली हृदयावरती ठेवू शकता. आणि आज आता आपण स्वतःशी माफी मागणार आहोत. आपण स्वतःला हील करणार आहोत. ही एक पॉवरफुल टेक्निक आपण वापरणार आहोत. ही टेक्निक खूप पॉवरफुल आहे, खूप सोपी आहे. या टेक्निकला आपण बोलतो हवाईयन हिलिंग टेक्निक आहे ही. बेसिकली यामध्ये आपण 4 शब्दांचा उपयोग करतो. ते शब्द म्हणजेच, ते वाक्य म्हणजेच, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू, असे हे 7 शब्द आहेत. सॉरी, 4 शब्द व वाक्य आहेत. आता माझ्या शब्दावरती लक्ष, ध्यान भटकत असेल तर ठीक आहे, काही अडचण नाही, पण त्याला परत एक वेळेस तुम्ही माझ्या बोलण्यावरती केंद्रित करा. शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये हालचाल होत आहे, ठीक आहे, काही अडचण नाही, त्रास होत आहे, ठीक आहे, काही अडचण नाही. फोकस करा परत इथे माझ्या बोलण्यावरती. आज आपण स्वतःशी बोलणार आहोत. माझ्या आयुष्यामध्ये झालेल्या एखाद्या घटनेमुळे, माझ्या आयुष्यामध्ये झालेल्या एखाद्या घटनेमुळे मी नवीन निर्णय घेण्यासाठी स्वतःला थांबवलं. नवीन गोष्टी करत असताना स्वतःला 100 वेळा शंका दिली. स्वतःला दोषी मानलो की हे माझ्यामुळे झालेलं आहे म्हणून. तुम्हाला कोणी तुमचा व्यक्ती, मित्र, परिवार, त्यांनी दोष दिला आहे कारण त्यांना अनुभव नाही आहे. या प्रत्येक गोष्टीबद्दल जो मी स्वतःला त्रास करून घेतला आहे, आज याबद्दल मी स्वतःशीच विनम्र होऊन माफी मागतो. आय एम सॉरी.
आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःला माफ करत आहे. थँक यू. स्वतःला माफ करून पुढे जाता याबद्दल थँक यू. आय लव्ह यू. आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह यू. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य फील करणार. ज्या प्रकारे आपण छोट्या बाळाशी बोलतो प्रेमाने, त्या प्रकारे आपण आपल्या स्वतःशी बोलत आहोत. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. माझ्यासोबत रिपीट करा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या काही इन्सिडेंट्समुळे मी स्वतःला त्रास करून घेतला. स्वतःबद्दल नकारात्मक भावना आणली. स्वतःवरती शंका घेतली. याबद्दल मी आज स्वतःशी माफी मागतो. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आता ज्या प्रकारे आपण गाणं म्हणतो त्या प्रकारे ही प्रेरणा करणार आहोत. खूप खुश होऊन, खूप आनंदी होऊन, मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता स्वतःसाठी आपण प्रेयर करत आहोत. खूप छान. आपली नवीन आयुष्य सुरुवात आहे. आपला आज नवीन दिवस भेटला आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. प्रत्येक वाक्य फील करा. प्रत्येक शब्द फील करा. खुश राहा. चेहऱ्यावरती हलकीशी स्माइल. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. खूप छान, खूप छान, खूप छान. परत एक वेळेस. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. रिलॅक्स फील होता है.
आपला हात आपण खाली ठेवू शकतो, मांडीवरती ठेवू शकतो. फक्त श्वासावरती ऑब्झर्वेशन ठेवा. जेव्हा सुरुवात झाली तेव्हा श्वास कळत नव्हता, जाणून बुजून समजत नव्हता, पण आता पूर्ण श्वास जाणवत आहे, थंड आहे, पूर्ण बॉडी सुन्न पडली आहे. असं वाटतं की बॉडीचं वजनच काही नाही. खूप छान. खूप छान. आता सर्वजण माझ्यासोबत स्वतःशी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलणार. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलणं महत्वाचं आहे. सर्वांनी प्रत्येक माझे शब्द, प्रत्येक वाक्य फील करणार. कारण आज आपण स्वतःला एका नवीन रस्त्यावरती चालताना बघत आहोत. आज तुमच्या चेहऱ्यावरती एक आत्मविश्वास आहे. तुम्ही धैर्यवान आहात, पुढे चालत आहात. प्रत्येक भीती, शंका, एन्झायटी ह्या सर्व गोष्टी तुम्ही आज सोडल्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या स्वतःवरती विश्वास आहे. तुमच्यामध्ये विश्वास वाढत चालला आहे. ही भावना ठेवून सर्वजण आता माझ्यासोबत म्हणणार, माझ्या मागे म्हणणार. प्रत्येक वाक्य फील करा. मी सुरक्षित आहे. मी सुरक्षित आहे. मी सुरक्षित आहे. फील करा त्याला. चेहऱ्यावरती हलकीशी स्माइल ठेवून फील करा. मी सुरक्षित आहे. मी सुरुवात करण्यास तयार आहे. आणखीन डीप फील करण्यासाठी आपला उजवा हात हृदयावरती ठेवू शकता. डीप फील करण्यासाठी उजवा हात हृदयावरती ठेवू शकता. मी सुरक्षित आहे. फील करा. मी सुरक्षित आहे. मी नवीन सुरुवात करण्यास तयार आहे. मी नवीन सुरुवात करण्यास तयार आहे. मी माझ्या भीतीपेक्षा मोठा आहे. मी माझ्या भीतीपेक्षा मोठा आहे. प्रत्येक अनुभव मला शिकवतो. प्रत्येक अनुभव मला शिकवतो. प्रत्येक अनुभव मला शिकवतो. मी स्वतःवरती पूर्ण विश्वास ठेवतो. मी स्वतःवरती पूर्ण विश्वास ठेवतो. मी धैर्याने पुढे जात आहे. मी आत्मविश्वासाने पुढे जात आहे. फील करा प्रत्येक शब्द. प्रत्येक शब्द. वाव. खूप छान. खूप छान. माझ्या आयुष्यात नवीन संधी येत आहेत. माझ्या आयुष्यात नवीन संधी येत आहेत. खूप छान. खूप छान. खूप छान.
मी आभारी आहे माझ्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी. राहण्यासाठी घर आहे त्याबद्दल मनापासून आभार. आज तुम्हाला नवीन दिवस भेटला आहे त्याबद्दल पण मनापासून आभार. चांगले मित्र परिवार, फॅमिली, घर, पार्टनर, ज्या गोष्टीबद्दल आपण कृतज्ञ आहोत त्या गोष्टीबद्दल थँक्यू बोला. कारण आपण या गोष्टी खूप छोट्या समजतो, पण थँक्यू बोलणं, त्याबद्दल ग्रेटफुल राहणं तुमच्या लाईफमध्ये आणखीन अबंडन्स अट्रॅक्ट करतो. जे तुमच्याकडे आहे त्याबद्दल थँकफुल राहा. बाकी आपोआप सर्व गोष्टी तुमच्या अट्रॅक्ट होतील. फॅमिली, मित्रपरिवार, बिझनेस, गाडी, घर, तुमच्याकडे राहण्यासाठी घर आहे त्याबद्दल, 3 टाइम जेवण करण्यासाठी अन्न आहे त्याबद्दल मी थँकफुल दाखवतो. मी थँकफुलनेस आहे. खूप छान, खूप छान, खूप छान. लक्षात ठेवा, धैर्य म्हणजे भीती नसणं नाही. धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे पाऊल टाकणं. आणि आज सर्वांनी स्वतःला एक वचन द्या. मी परिपूर्ण होण्याचा वाट पाहणार नाही, मी परफेक्ट होण्याचा वाट पाहणार नाही. माझ्याकडे जे आहे मी त्यातूनच सुरुवात करणार. स्वतःला तुम्ही आज प्रॉमिस करा, जसं आहे जे आहे त्यातूनच सुरुवात करणार. कारण प्रत्येक परफेक्ट म्हणजेच हे फक्त एक इल्युजन आहे. हे फक्त एक ट्रॅप आहे. आपल्या मनामधली शंका, भीती, द्वेष हे सर्व गोष्टी फक्त एक इल्युजन आहेत. ह्या गोष्टी खऱ्या नाहीत. आपल्या मनाने बनवलेल्या ह्या गोष्टी आहेत. सो आजपासून या गोष्टी दूरच ठेवणार आपण. ज्या प्रकारे आपण एका कल्पना करा, आपण एका खोलीमध्ये बसलेलो आहोत. आणखीन आपण मनामध्ये काही पण निगेटिव्ह विचार आणतो, मग तुम्हाला त्या प्रकारे आपल्या रूम मध्ये, आपल्या अंधारामध्ये त्या प्रकारे तुम्हाला सावली दिसते, परछाई दिसते. कारण ते तुमच्या मनाने प्रकट केलेले असते. त्या ठिकाणी काहीच नसतं. तुम्ही त्याला आपोआप घाबरता. ओके. हे फक्त एक आपल्या मनाचा इल्युजन आहे. भीती, शंका, फिअर हे फक्त स्वतःने क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे. सो आता सर्वांनी परत एक वेळेस माझ्यासोबत खूप मोठा श्वास घेणार पोटापर्यंत. डीप ब्रीथ. खूप मोठा श्वास. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. डीप ब्रीदिंग. होल्ड करा. नाही, इट इज ओके. हळूवारप्रमाणे पूर्ण श्वास बाहेर, 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 बाहेर. परत एक वेळेस खूप मोठा श्वास पोटापर्यंत. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. आणि श्वास बाहेर, हळूवारपणे पूर्ण श्वास बाहेर, बाहेर. खूप छान, खूप छान, खूप छान. हलकं वाटत आहे. पूर्ण बॉडी सुन्न पडली आहे. सर्वांनी आपले दोन्ही हात नमस्कारच्या पोझिशनमध्ये घेऊन या आणि एकमेकाशी रब करा. एकमेकाशी रब करा. त्यामध्ये असलेली एनर्जी फील करा.
तुमच्या हातामध्ये गरमाहट येत आहे, हॉटनेस येत आहे, ते फील करा, फील करा, फील करा. 5 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद त्याला पूर्ण रब करा. आणि ती सकारात्मक ऊर्जा तुमच्या चेहऱ्यावरती आता अप्लाय करा, लावा त्या चेहऱ्यावरती. फील करा, फील करा, फील करा. खूप छान. आणि चेहऱ्यावरती एक हलकीशी स्माइल ठेवून, डोळे उघडून माझ्याकडे बघा. वेलकम बॅक अगेन एव्हरीवन. गुड मॉर्निंग. How is your feeling, guys? How is your feeling, everyone? How do you feel? हलकं वाटतं? शांत वाटतं? After 2-3 days of gap, we are back. खूप छान. खूप छान. Thank you so much, everyone. Thank you so much for your kind feedbacks. Great. ठीक आहे. भीती आहे, ती फक्त आपण मनामध्ये क्रिएट करतो, डोक्यामध्ये क्रिएट करतो. बाकी काहीच नसतं. मलाही अगोदर वाटायचं भीती, पण जेव्हा यावरती मी अभ्यास केला, मला गोष्टी समजल्या की भीती काहीच नसतं. भीती फक्त आपण आपल्या मनामध्ये क्रिएट केलेली असते. एकतरी लर्निंग असते, एकतरी एक्सपिरियन्स असतो. शिकलो किंवा आपण अनुभव घेतलो. येस. ओके. थँक्यू सो मच विकास. छान छान छान. ओके. कुणाला काय विचारायचं आहे, काय बोलायचं आहे? यू गॅस कॅन टेल मी. काय प्रश्न आहेत? कारण 2-3 दिवस झाला आपण अवेलेबल नव्हतो, त्यामुळं काही शंका असू शकतात. स्नेहल, ताई, नितेश, भाग्यश्री, श्रुती, परत विकास, पूनम. नो. ठीक आहे. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू सो मच एव्हरीवन. काय त्रास होतो? इफ यू कम्फर्टेबल यू कॅन शेअर विथ मी. अनम्यूट करून बोलू शकता इफ यू कम्फर्टेबल.